राजकारणात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दुःखाची बातमी ऐकावी लागली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले धाराशिव जिल्ह्यातील भूमपरंडा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन झालं आहे। फुफ्फुसाला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। काल बुधवारी मात्र रात्री 10:30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली। गेल्या काही महिन्यापासून ते दीर्घ आजारामुळे पुण्यात उपचार घेत होते। बुधवारी रात्री उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। सामान्य शिवसैनिक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे। सुरुवातीच्या काळात त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर चालक म्हणून काम केले होते। याच काळात ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झाले। त्यानंतर त्यांनी शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली होती। 1995 आणि 1999 अशा 2 वेळेस ते भूमपरंडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते। शिवसेनेत उभे फूट पडल्यानंतर अनेक आमदार पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। मात्र कठीण काळातही ज्ञानेश्वर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर राहण्याचा निर्णय घेतला। ज्ञानेश्वर पाटील यांच्या जाण्याने शिवसैनिकावर शोककळा पसरली आहे। आमची ही भावपूर्ण श्रद्धांजली।